घडलेला प्रकार अत्यंत गंभीर। भोंदू खरातनं अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचं समोर। या संदर्भात चौकशी सुरू, कुणालाही सोडणार नाही। विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ। खरात विरोधात आणखी 3 नवीन गुन्हे दाखल। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद। नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडून तपासणी। कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची तपासणी। पीडित महिलांसमोर पोलिसांकडून गुन्ह्यांचा पंचनामा। भोंदू अशोक खरातकडून नकली साप आणि वाघाच्या कातड्याद्वारे भाविकांची लूट। एसआयटी तपासात खरातचा पर्दाफाश। नकली रत्न आणि दैवी शक्ती असल्याचाही दावा करायचा। भोंदूबाबा खरातला भेटलेल्यांनी HIV टेस्ट करा। भोंदूबाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत। शिवाय भोंदूबाबाला जे भेटले त्यांचे CDR तपासले पाहिजेत। विजय वडेट्टीवार यांची मागणी। भोंदूबाबानं गरिबांच्या जमिनी लाटल्यात। आमच्यावर पाणी दिल्याचं काहींनी आरोप केले, मात्र पाणी कुणाच्या दबावामुळे दिलं याचीही चौकशी करा। ठाकरेंच्या सेनेचे अनिल परब यांची सभागृहात मागणी। राज्यभरातील भोंदूबाबांचं सरकार काय करणार? भोंदूगिरीच्या विरोधात शासनानं मोहीम राबवली पाहिजे। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांची सरकारला सवाल विचारत मागणी। एप्स्टीनलाही मागे टाकेल असं खरातचं काम। खरातसोबत असणाऱ्या सर्व मंत्री आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे। खरातसोबत असणाऱ्यांना सहआरोपी करणं गरजेचं। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी। तृप्ती देसाई आज मिरगावात जाणार। अशोक खरात महिलांचं शोषण करायचा त्या ठिकाणांना भेट देणार। तृप्ती देसाई SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची दुपारी भेट घेणार। अशोक खरात व्यक्तिगत कसा होता हे मला माहित नव्हतं। एकनाथ शिंदे आणि मी फक्त मंदिर आणि दर्शनासाठी गेलो होतो। खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर केसरकरांचं स्पष्टीकरण। पोलिसांनी सातारा ZP अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भाजपला थेट दिलं। साताऱ्यातील राड्यावर मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलिसांवर गंभीर आरोप। सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निवडीवेळी साध्या वेशातील 100 पोलिसांनी मला रोखलं। पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत मला जखम झाली। मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई करावी। शंभूराज देसाई यांची मागणी। मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून। आरोपीला पकडावं तसं पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले। सातारा झडपी वाद प्रकरणात उपमुख्यमंत्री शिंदेंचं सभागृहात खडेबोल। राज्याच्या इतिहासात अशी परिस्थिती पहिल्यांदा पाहिली असंही वक्तव्य। संपूर्ण प्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल आणि त्या आधारे कारवाई केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत आश्वासन। उपसभापती नीलम गोऱ्हेंना पदावरून दूर करा। ठाकरेंच्या सेनेचं सभापतींना पत्र। आज विधान परिषदेत या संदर्भात ठाकरेंच्या सेनेकडून प्रस्ताव मांडला जाणार, सूत्रांची माहिती। साताऱ्यात पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही। निलेश राणेंचं विधान। चौकशीमधून काय बाहेर येतं ते पाहावं लागेल। चौकशीमध्ये काही वेडवाकडं बाहेर आल्यास शिवसेना स्टाईलनं हँडल करू, निलेश राणेंचा इशारा। साताराचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं निलंबन करावं। पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे उपसभापतींचे निर्देश। उपसभापती नीलम गोऱ्हेंनी CCTV फुटेज मागवलंय। माझं अपहरण झालं ही खोटी तक्रार आहे। बापू शिंदेंचं वक्तव्य। तर मला मतदानापासून दूर ठेवण्याचं पोलिसांचं षडयंत्र होतं। माझं अपहरण झालं नाही याची क्लिप मी SPंना पाठवली होती। बापू शिंदेंचं स्पष्टीकरण। जेसी करणी वेसी भरणी। शिंदे गटात सर्व डरपोक लोक, त्यांना फायली दाखवल्या जातील। सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंची टीका। साताऱ्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही। पोलीस कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतायत। या ठिकाणी सगळ्यांविरोधात आम्ही आंदोलन करू। न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचीही शशिकांत शिंदेंचा इशारा। 2026 संपताना नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील। संजय राऊतांसह अरविंद केजरीवालांचा मोठा दावा। निवडणूक आयोग केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेला गुलाम बनवून भाजप राज्य करतंय। संजय राऊतांची मोदी शहांवर बोचरी टीका।
महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी शरद पवारांकडून मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मविया नेत्यांची उपस्थिती। शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा। महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवारांनी राज्यसभेवर जावं ही आमची इच्छा होती। शेकापच्या जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। हा माझा एकट्याचा लढा नाही, मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं, खासदारांना जेलमध्ये टाकलं। संजय राऊतांच्या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीच्या प्रकाशनावेळी संजय राऊतांचं वक्तव्य। पणन मंत्र्यांच्या आश्वासनानंतर बच्चू कडूंचा जनआक्रोश मोर्चा स्थगित। बच्चू कडूंनी येवला प्रांताधिकारी कार्यालयावर कांदे फेकून मारले होते। मागण्या मान्य न झाल्यास पणन मंत्र्यांच्या घरात कांदे फेकू, बच्चू कडूंचा इशारा। बुलढाण्यात भाजप नेत्यांवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली। मित्रपक्षानं कार्यकर्त्यांवर अन्याय केलास गाठ माझ्याशी, संजय गायकवाड यांची नाव न घेता आमदार श्वेता महाले यांच्यावर टीका। भोंदू अशोक खरातला अटक करणाऱ्या पोलिसांचा पोलीस आयुक्तांकडून सत्कार। बंगल्यात चोर घुसल्याचं सांगत पोलिसांनी भोंदू खरातला ताब्यात घेतलं होतं। मुंबई महापालिका क्षेत्रातील सफाई कामगारांना हक्काची घरं मिळणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत ही घरं मिळणार। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली म्युनिसिपल मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली फडणवीसांची भेट। बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांना अवकाळीचा फटका। 6460 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। गहू, ज्वारी, हरभरा, कांदा पिकासह इतर पिकांचंही नुकसान। लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिव जिल्ह्यातील मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्यानं कमी। उन्हाच्या तीव्रतेमुळे तेरणा, निम्न तेरणा आणि सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणी पातळी खालावली। जळगाव शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या पेट्रोल डिझेलसाठी लांबच लांब रांगा। पेट्रोल डिझेलचा साठा संपून पेट्रोल पंप बंद पडेल या अफवेमुळे वाहनधारकांची गर्दी। चंद्रपुरात पेट्रोल पंपावर पेट्रोल खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा। पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवेमुळे नागरिकांची गर्दी। पेट्रोल पंप 4 दिवस बंद राहणार असल्याच्या अफवेमुळे गोंधळ। संभाजीनगरमध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। संभाजीनगरच्या वाळूज परिसरात गॅससाठी गर्दी। बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप। मीरा भाईंदरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा। नागरिकांच्या गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा। बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल। पुण्यात शिकणारे बाहेर गावातील विद्यार्थी जेवणाचे हाल होत असल्यानं गावाकडे निघाले। गॅस अभावी अनेक भोजनालय बंद, तर अनेक भोजनालय आणि हॉटेल्स व्यावसायिकांकडून दरवाढ।